हॅलो स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे मेश ॲनालिसिस. जसे की तुम्हाला माहिती आहे की आपलं युनिट 4 चालू आहे, प्रिन्सिपल्स ऑफ DC सर्किट ॲनालिसिस. ओके, तर त्यातला हा लास्ट पॉईंट आहे मेश ॲनालिसिस. याच्या अगोदर आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं नोडल ॲनालिसिस. ओके, तर जसं नोडल ॲनालिसिस वापरून आपण वेगवेगळ्या ब्रँचमधले करंट फाइंड आउट करत होतो किंवा व्होल्टेजेस फाइंड आउट करत होतो, तसंच आता ही आणखीन एक टेक्निक आहे, ती म्हणजे मेश ॲनालिसिस. ओके, नोड म्हणजे काय आपण बघितलं होतं की जिथं नंबर ऑफ ब्रांचेस एकत्र येतात त्या ठिकाणाला आपण नोड म्हणतो. तसं आता आपल्याला काय ऑब्झर्व करायचं आहे, मेश ॲनालिसिस. ओके, तर पहिल्यांदा मेश किंवा लूप म्हणजे काय बघू. मेशलाच सिनोनिमस वर्ड जो आहे तो म्हणजे लूप. ओके, मेश और लूप इज डिफाइंड ॲज सेट ऑफ ब्रांचेस फॉर्मिंग अ क्लोज्ड पाथ. म्हणजे काय, मेश किंवा लूप कुणाला म्हणायचं की ज्या ठिकाणी सेट ऑफ ब्रांचेस क्लोज्ड फॉर्ममध्ये काय होतात, क्लोज्ड पाथमध्ये फॉर्म होतात. तर अशा सेट ऑफ ब्रांचेसला काय म्हणतात, तर मेश किंवा लूप. म्हणजे थोडक्यात काय, मेश आणि लूप हा एक क्लोज्ड पाथ असतो, तर त्याला मेश म्हणतात. ओके, तर आता इथे एक सर्किट आपण दिलेलं आहे. हे सर्किट जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ह्यामध्ये हा एक मेश आहे. दिस इज लूप 1. लूप 1 मध्ये कोण आहे, V1, R1, R3 आणि R7. ओके, म्हणजे हा जो लूप 1चा पाथ आहे तो समजा तुम्ही इथून ट्रॅक केला लाईक दिस. इथून जर तुम्ही गेला तर इथपर्यंत हा पॉईंट, देन दिस पॉईंट, देन दिस पॉईंट. ओके, म्हणजे रिटर्न तिथला पूर्ण क्लोज्ड पाथ आहे, तर ह्याला काय म्हणायचं, लूप. हा सपोज आपला लूप 1 झाला. त्यानंतर लूप 2 बघा. लूप 2 आपण इथं स्टार्ट करू. R4, R5, त्यानंतर R6, त्यानंतर रिटर्न टू R7. ओके, तर हा झाला तुमचा लूप 2. दिस इज लूप 2, दिस इज लूप 1. आणि त्यानंतर लूप 3. लूप 3 सपोज आपण ह्या पॉईंटपासून स्टार्ट करू. दिस इज फ्रॉम R2, नंतर रिटर्न R4, R3 अँड बॅक टू दिस पॉईंट. ओके, सो दिस इज लूप 3. म्हणजे थोडक्यात मेश म्हणजे काय, मेश किंवा लूप कशाला म्हणायचं, इट इज सेट ऑफ ब्रांचेस. ब्रांचेस कोणाला म्हणतो, R2 ही एक ब्रँच आहे, R4 ही एक ब्रँच आहे, तर यांना ब्रँच म्हणायचं. तर ह्या ब्रँच एका क्लोज्ड पाथमध्ये फॉर्म आहेत, तर यांना काय म्हणतो, लूप. आता लूप 1 आपण बघितला, V1, R1, R3 आणि R7. तसा लूप 2 बघा, R7, R4, R5, R6. तसा लूप 3, R3, R2 आणि R4. ओके, तर ह्यांना काय म्हणतो, लूप. तर ह्या पर्टिक्युलर सर्किटमध्ये किती लूप आहेत, 3 लूप आहेत. ओके, देन नेक्स्ट. आता त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती जे मेश ॲनालिसिस जे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत, त्यासाठी आपल्याला कॉन्सेप्ट ऑफ साइन कन्व्हेन्शनची कॉन्सेप्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, तर ती कॉन्सेप्ट समजण्यासाठी आपण दोन इथं टर्मिनल्स घेतोय. दिस इज एक्स आणि वाय टर्मिनल. आणि ह्या एक्स आणि वाय टर्मिनलमध्ये आपण काय कनेक्ट केलं आहे, तर एक रजिस्टर कनेक्ट केलं आहे. आणि त्या रजिस्टरमध्ये काय होतं, करंट फ्लो व्हायला लागला आहे. ओके, तर पहिल्या जी ए फिगर आहे, ह्या ए फिगरमध्ये हा जो करंटची डायरेक्शन आहे ती एक्स पॉईंटपासून वाय पॉईंटकडे. ओके, आणि बीमध्ये वायकडून एक्सकडे जाते. ओके, तर यामध्ये कसं असतं की करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. जिथं हायर पोटेन्शियल आहे त्या हायर पोटेन्शियलपासून तो करंट कुठं फ्लो होतो, लोअर पोटेन्शियल. ओके, मग आता इथं समजा एक्स टर्मिनलपासून वाय टर्मिनलकडे जर करंट फ्लो व्हायला लागलाय, तर आता हा रजिस्टर इथं स्टार्ट होतो आणि इथं हा तुमचा रजिस्टर थोडक्यात एंड होतो. हे स्टार्ट आणि एंड पॉईंट्स आहेत. तर आता इथं काय करायला लागलं, ह्या पॉईंटला हा जो करंट आहे तो एंटर करायला लागला. जिथं करंट एंटर करतो तिथं टर्मिनल पॉझिटिव्ह असतं आणि जिथून करंट लिव्ह करतो ते टर्मिनल असतं निगेटिव्ह. ओके, मग ह्या ए फिगरबद्दल काय सांगितले की करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. हेन्स एक्स टर्मिनल इज पॉझिटिव्ह. इथं एक्स टर्मिनल काय आहे, पॉझिटिव्ह, अँड वाय टर्मिनल इज निगेटिव्ह. ओके, आता ह्याच्या वाईस वर्सा ही फिगर बघा. एक्स आणि वाय मध्ये आपण रजिस्टर कनेक्ट केलाय. करंट आता वाय टर्मिनलकडून एक्स टर्मिनलकडे फ्लो होतो. म्हणजे करंट एंटर कुठं करतो, या पॉईंटला, म्हणजे हा पॉईंट झाला पॉझिटिव्ह. दिस इज पॉझिटिव्ह. आणि करंट लिव्ह कुठं करतो, या पॉईंटला, म्हणजे हा झाला निगेटिव्ह. सो हिअर वाय टर्मिनल इज पॉझिटिव्ह आणि एक्स टर्मिनल इज निगेटिव्ह. ओके, म्हणजे करंट कुठं एंटर करतोय त्या टर्मिनलला आपण पॉझिटिव्ह म्हणायचं आणि करंट जिथं लिव्ह करतोय त्याला काय म्हणायचं, निगेटिव्ह म्हणायचं. सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ साइन कन्व्हेन्शन. ही कन्सेप्ट आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करते वेळी लागणार आहे. ओके, तर पहिल्यांदा काय बघितलं आपण, मेश आणि लूप म्हणजे काय बघितलं, लूप कसे फॉर्म होतात ते बघितलं. मेश किंवा लूप हे क्लोज्ड पाथ असतात, सेट ऑफ ब्रांचेसचा एक क्लोज्ड पाथ असतो. नंतर साइन कन्व्हेन्शनची कॉन्सेप्ट बघितली आपण की करंट जिथं तुमच्या रजिस्टरमध्ये करंट एंटर करतो तिथं पॉझिटिव्ह, जिथून लिव्ह करतो तिथं निगेटिव्ह. ओके, तर ह्या दोन कॉन्सेप्ट आपण बघितल्या.
त्यानंतर थर्ड, स्टेप्स टू सॉल्व मेश अनालिसिस. ओके, तर मेश अनालिसिस आणि नोडल अनालिसिस ह्याच्यावरती बेसिकली तुम्हाला एक्झाम्पल्स विचारले जातात की करंट फाइंड आउट करा, ह्या ब्रँचमधला करंट फाइंड आउट करा, किंवा या रेजिस्टन्समध्ये किती करंट फ्लो होतो ते फाइंड आउट करा, असं डिरेक्टली तुम्हाला विचारलं जातं. तर आता स्टेप टू सॉल्व मेश अनालिसिसमध्ये फर्स्ट स्टेप बघा, ड्रॉ द करेक्ट सर्किट डायग्राम अँड नेम ऑल द नोड्स. ओके, जर एखाद्या सर्किट डायग्राममध्ये काही करेक्शन्स असतील तर ती करेक्शन करा. म्हणजे थोडक्यात काय, दोन रजिस्टर्स पॅरलमध्ये लावले तर ते पॅरल कॉम्बिनेशन करून घ्या, दोन रजिस्टर सिरीजमध्ये लावले असेल तर त्यांना एकत्र करून घ्या. हे करेक्ट सर्किट डायग्राम ड्रॉ करायचे आणि नेम द ऑल द नोड्स, आणि प्रत्येक नोडला काय द्यायचं, नेमिंग करायचं. त्यानंतर स्टेप 2 बघा, मार्क ऑल द पॉसिबल ब्रँच करंट्स और लूप करंट्स विथ द सेम ॲझ्युम्ड डायरेक्शन्स. ओके, सगळे जे पॉसिबल जेवढे पॉसिबल ब्रँच करंट्स आहेत किंवा लूप करंट्स आहेत तर ते ॲझ्युम डायरेक्शननं काय करा, त्यामध्ये मार्क करून द्या. आता इथं स्टेप सांगताना थोडंसं तुम्हाला रिअलायझेशन होणार नाही. ज्यावेळी पण एक्झॅक्टली ज्याचं एक्झाम्पल ज्यावेळी सॉल्व करेल त्यावेळी ह्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला वन बाय वन समजतील. ओके, तर थोडंसं पेशन्स ठेवा. पहिल्यांदा आपण स्टेप वाईज सांगतो मी, आणि त्यानंतर आपण ज्यावेळी प्रॉब्लेम डिस्कस करणार आहे त्यावेळी तुम्हाला एक्झॅक्टली ह्या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत त्या समजतील. ओके, तर स्टेप 3 काय सांगते आपल्याला, मार्क दीज करंट सो ॲज टू मिनिमम नंबर ऑफ अननोन करंट्स. आणि करंट मार्क करताना असं करायचे की नंबर ऑफ करंट्स हे कमी असले पाहिजेत किंवा नंबर ऑफ अननोन करंट्स कमी असावेत. आता सपोज इथं एक एक्झाम्पल दिले, आता इथून करंट I1 फ्लो होतो. ओके, हा I1 करंट इकडून फ्लो व्हायला लागलाय, हा I2 करंट इकडून फ्लो व्हायला लागलाय, दिस इज I2 करंट. ओके, तर इथं करंट देताना तुम्ही जर I3 दिला तर इथं 3 अननोन तयार झालेत. I1 करंट फाइंड आउट करा, I2 फाइंड आउट करा आणि I3 फाइंड आउट करा. पण आपल्याला KCL माहिती आहे. KCL काय सांगतो की या ठिकाणी जर दोन करंट्स एकत्र येत असतील तर त्यांचं काय करायचं, थर्ड करंट हा त्यांचा समेशन असणार आहे. म्हणजे इथून हा करंट या पॉईंटला येतो, इथून या करंटला पॉईंटला ह्या येतो. म्हणजे इथं ज्यावेळी तो एंटर होणार आहे तर तो काय असणार आहे, I1 प्लस I2. म्हणजे काय, आता तुम्हाला इथला पण करंट मिळाला प्लस हा करंट पण मिळाला आणि हा करंट पण मिळाला. ओके, पण नंबर ऑफ करंट्स किती झाले, अननोन करंट्स 2च. म्हणजे मिनिमम जितके मिनिमम नंबर ऑफ अननोन करंट असतील तेवढं चांगलं. त्यानंतर स्टेप 4 बघा, देन अप्लाय KVL. आता KVL अप्लाय करायचा. KVL म्हणजे काय, क्रिप्चॉफ्स व्होल्टेज लॉ. क्रिप्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपल्याला काय सांगतो की एखाद्या क्लोज्ड पाथमध्ये नंबर ऑफ व्होल्टेजेस, जे समेशन ऑफ व्होल्टेजेस इज इक्वल टू 0. ओके, तो आपण एक्झॅक्टली आता एक्झाम्पल्समध्ये बघणार आहे. टू व्हेरियस क्लोज्ड पाथ, आणि KVL हा ऑलवेज क्लोज्ड पाथलाच अप्लाय होतो. अँड राईट द करस्पॉन्डिंग सायमल्टेनियसली इक्वेशन, आणि त्याची करस्पॉन्डिंग सायमल्टेनियसली इक्वेशन्स लिहा. त्यानंतर स्टेप 5 काय सांगते, सॉल्व दिस सायमल्टेनियसली इक्वेशन्स. आणि ही जी इक्वेशन्स 4 आपण स्टेप 4 मध्ये जी सायमल्टेनियस इक्वेशन्स तयार केलेले ते स्टेप 5 मध्ये काय केला, सॉल्व करा. ओके, तर ही झाली स्टेप्स टू सॉल्व मेश अनालिसिस. ओके, ह्या स्टेप्स आहेत. ओके, आता आपण ह्याच्यावरची एक्झाम्पल्स बघू जेणेकरून तुम्हाला ह्या स्टेप्स कशा वापरायच्या ते एक्झॅक्टली समजेल. ओके, तर आता क्वेश्चन नंबर 1 आहे किंवा एक्झाम्पल नंबर 1 म्हणा, कॅल्क्युलेट द करंट फ्लोईंग थ्रू 6 ओम रजिस्टर युजिंग मेश अनालिसिस. ओके, इथं पर्टिक्युलरली तुम्हाला मेन्शन केले की मेश अनालिसिसनं हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. तुम्ही हा क्वेश्चन नोडल अनालिसिसनं सुद्धा सॉल्व करू शकता. आता इथं बघा, हे तुम्हाला ॲक्च्युली सर्किट दिले. ओके, हे इथपर्यंत सर्किट आहे, हे क्वेश्चनपर्यंत आहे. हे इथून पुढचा आन्सर आहे. हे जे सर्किट आहे हे आन्सरचं आहे, आणि इथपर्यंत तुम्हाला क्वेश्चन आहे. तर क्वेश्चनमध्ये 140 व्होल्टचा एक व्होल्टेज सोर्स आहे, त्यानंतर इकडे 20 ओमचा रेजिस्टन्स कनेक्टेड आहे, त्यानंतर 50 ओमचा रेजिस्टर कनेक्टेड आहे, 6 ओमचा एक रेजिस्टर कनेक्टेड, आणि इथं 90 व्होल्टचा एक व्होल्टेज सोर्स आहे. तर पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, ही सर्किट डायग्राम ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायची. ओके, तर या पॉईंटला मी ए नाव दिले कारण की हा नोड आहे, कारण की इथं नंबर 2 किंवा 2पेक्षा जास्त ब्रँचेस काय झाल्या, कनेक्ट झाल्या, तर त्याला आपण नोड म्हणतो, हा नोड. त्यानंतर मी काय अज्युम केले की हा एक लूप आहे. ओके, हा एक लूप आहे, हा एक लूप आहे, आणि त्यानंतर हा एक लूप आहे. असे 2 लूप याच्यामध्ये तयार होतात. ओके, लूप 1ची करंटची डायरेक्शन मी अशी पकडली म्हणजे इथून जर करंट फ्लो व्हायला लागला तर तो असा फ्लो होईल, इथं येईल, बरोबर आहे. आणि लूप 2ची जी करंट डायरेक्शन आहे ती मी अशी पकडली. ओके, म्हणजे इथून जर करंट फ्लो व्हायला स्टार्ट झाला तर तो असा येईल आणि देन इकडे येईल. ओके, म्हणजे आपल्याकडे 2 करंट्स आहेत, 2 अननोन करंट्स आहेत, 2 अननोन करंट्स आहे, I1 आणि I2. आता हा करंट इथं गेल्यानंतर काय होणार आहे, इथं एंटर करतोय म्हणजे काय होणार आहे, इथं पॉझिटिव्ह. आता तुम्हाला माहिती आहे की जी मोठी लाईन असते ती पॉझिटिव्ह, ही निगेटिव्ह. व्होल्टेज सोर्सची जी मोठी लाईन पॉझिटिव्ह, छोटी लाईन निगेटिव्ह. इथं पण सेम, मोठी लाईन पॉझिटिव्ह, छोटी लाईन निगेटिव्ह. त्यानंतर हा I1 करंट आता ह्या व्होल्टेज सोर्समधून निघालाय,
इथे गेला, इथं एंटर केला म्हणजे इथं पॉझिटिव्ह, इथून लिव्ह केला म्हणजे इथं निगेटिव्ह, त्यानंतर I1 करंट, त्यानंतर इथून बघा I2 करंट इथून निघाला, इथं एंटर केला पॉझिटिव्ह, इथून लिव्ह केला निगेटिव्ह, आणि ह्या दोघांची काय झाली रे इथं ॲडिशन झाली. हा करंट पण इकडून येतोय आणि हा करंट पण इकडून येतोय. म्हणजे हा जो करंट असणार आहे I3 तो असणार आहे I1 प्लस I2. म्हणजे इथं 6 Ω मध्ये तो असा एंटर करतोय, म्हणजे इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह. ओके, म्हणजे आपण काय केले की सगळ्या मार्क करंटच्या जे करंट पॉसिबल करंट आहेत ते सगळे पॉसिबल करंट काय केलेत, मार्क केलेत. आता आपल्याला काय करायचं आहे, अप्लाय KVL ॲट लूप 1. लूप 1ला काय करायचं आपल्याला, KVL अप्लाय करायचं आहे. ओके, तर KVL अप्लाय करताना तर ह्या ज्या डायरेक्शन्स आहेत किंवा ह्या ज्या आपण साईन कन्व्हेन्शन वापरलं हे किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला इथं कळेल. आता इथं काय करायचं आहे, इथं मायनस साईन आहे, पॉझिटिव्ह साईन आहे. हे मायनस साईन म्हणजे फर्स्ट साईन आणि हे सेकंड साईन. आता मी सेकंड साईनपासून पकडतो. तर KVL आपल्याला काय सांगतो की एखाद्या क्लोज्ड पाथमध्ये जर सगळ्या व्होल्टेजची जर समेशन केली तर ती काय असते, इज इक्वल टू 0. आता इथं 140 व्होल्ट हे व्होल्टेज आहे. त्यानंतर इथं बघा ह्या 20 ओममधून करंट चाललाय. मग व्होल्टेज म्हणजे काय असतं रे, व्होल्टेज इज इक्वल टू I इंटू R, करंट इंटू रेजिस्टन्स. ओके, मग हा रेजिस्टन्स तुम्हाला दिलाय, त्यातून करंट I1 फ्लो होतो, म्हणजे हा याच्यातून होणारा व्होल्टेज ड्रॉप आहे. परत इथं आला तर 6 Ω मधून I1 प्लस I2 हा करंट फ्लो होतो, म्हणजे इथं पण हा व्होल्टेज ड्रॉप तयार होतोय. मग आपल्याला काय करायचं, ह्याच्यासाठी KVL लिहायचं. मग KVL कसं लिहायचं सांगतो. हे फर्स्ट इक्वेशन, फर्स्ट साईन, हे सेकंड साईन, त्यानंतर इथं हे ह्या 20 ओमच्या रेजिस्टरसाठी हे फर्स्ट साईन, दिस इज सेकंड साईन. ह्या 6 ओमच्या रेजिस्टरसाठी हे फर्स्ट साईन, हे सेकंड साईन. ओके, आता बघा मी सेकंड साईनपासून चालू करतो. 140 व्होल्ट प्लस 140 व्होल्ट, कारण हे पॉझिटिव्ह आहे सेकंड साईन. त्यानंतर इथं गेल्यानंतर इथं पण सेकंड साईन घ्यायचं. हे फर्स्ट झालं, हे सेकंड साईन. मग सेकंड साईन काय, निगेटिव्ह, म्हणजे -20 I1, कारण की आपल्याला व्होल्टेज लिहायचं आहे, फक्त 20 लिहायचं, 20 इंटू I1, म्हणून 140 मायनस 20 I1. त्यानंतर इथं परत दुसरं साईन, हे पहिलं झालं, हे दुसरं 6, म्हणजे -6 I1 प्लस I2 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करून घेऊ. 140 ॲज इट इज -20 I1 मायनस 6 I1 प्लस त्यानंतर हे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असल्यामुळं -6 I2 इज इक्वल टू 0. त्यानंतर काय होणार रे, -20 I1 मायनस 6 I1 किती झालं, -26 I1 मायनस 6 I2, इकडे पॉझिटिव्ह आहे, इक्वल साईनच्या तिकडे गेल्यानंतर -140 झालं. आता या सगळ्या टर्मला काय केलं, मायनसनं मल्टिप्लाय केलं, तर काय होणार, 26 I1 प्लस 6 I2 इज इक्वल टू 140. दिस इज इक्वेशन नंबर 1. त्यानंतर अप्लाय KVL ॲट लूप 2. आता हे जे लूप 2 आहे ह्याला आपण काय करू, KVL अप्लाय करू. तर कसं होणार रे, इथं बघा हे फर्स्ट साईन, दिस इज सेकंड साईन, दिस इज फर्स्ट साईन, दिस इज सेकंड साईन, दिस इज फर्स्ट साईन, दिस इज सेकंड साईन. मग आता आपण सेकंड साईनपासून चालू करू, म्हणजे 90, त्यानंतर -50 I2, त्यानंतर सेकंड साईन बघा -6, हा करंट काय I1 प्लस I2, -6 I1 प्लस I2 इज इक्वल टू 0. आता हा झाला KVL. आता ह्याला सॉल्व्ह करून घ्या. 90 -50 I2 -6 I1 -6 I2 इज इक्वल टू 0. आता -50 I2 आणि -6 I2, मग त्याचं काय होणार, -56 I2, म्हणजे 90 -56 I2 -6 I1. मग हा 6 I1 आपण इथंच ठेवू ॲज इट इज. हा काय होईल, इकडे गेल्यानंतर -6 I1 -56 I1 इज इक्वल टू, हा प्लस आहे तो तिकडे गेल्यानंतर मायनस होईल. मग सगळ्याला मायनसनं जर मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन काय येईल, 6 I1 प्लस 56 I2 इज इक्वल टू 0. आता ही काय झाली, हे झाली इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ही काय झालीत, आपल्याला दोन इक्वेशन्स मिळाले, दोन सायमल्टेनियसली इक्वेशन मिळाले. आणि दोन सायमल्टेनियस इक्वेशन्समध्ये जर दोन अननोन असतील तर ते कसं फाइंड आउट करायचं आपल्याला माहिती आहे. ओके, तर त्यासाठी काय केलं, इक्वेशन नंबर 1 घेतला आपण, ते आपल्याला काय मिळाले, 26 I1 प्लस 6 I2 इज इक्वल टू 140. दिस इज इक्वेशन नंबर 1. त्यानंतर 6 I1 प्लस 56 I2 इज इक्वल टू 90. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता काय करायचं, I1 किंवा I2 ह्या दोघांपैकी कुणाचा तरी कोएफिशियंट काय करायचा, सेम करायचा. आता काय करू आपण, इक्वेशन नंबर 1ला 6 मल्टिप्लाय करू, ह्याला 6 मल्टिप्लाय करायचं आणि ह्याला 26 मल्टिप्लाय करायचं, जेणेकरून काय होईल, ही जो I1चा जो कोएफिशियंट आहे तो काय होईल, सेम होईल. मग जर हे इक्वेशन किंवा हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळणार तुम्हाला, 152 I1 प्लस 36 I2 इज इक्वल टू 540. हे झालं इक्वेशन नंबर 1चं कन्व्हर्जन आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये केलं. का, तर ह्या कंप्लीट टर्मला आपण 6 मल्टिप्लाय केलं. आता ह्या कंप्लीट इक्वेशनला काय करायचं, 26 मल्टिप्लाय करायचं, तर किती येणार, 152 I1 प्लस 1456 I2 इज इक्वल टू 2340. ओके, दिस इज इक्वेशन नंबर 4. आता काय करायचं, दोन कोएफिशियंट आपल्याला सेम मिळाले. ह्या इक्वेशन नंबर 4 मधून जर इक्वेशन नंबर 3 जर मायनस केलं तर हा I1 कॅन्सल होईल
आणि आपल्याला काय मिळेल, I2 ची व्हॅल्यू मिळेल. मग ती I2 ची व्हॅल्यू काय करायची, ह्यातल्या कुठल्याही इक्वेशनमध्ये पुट करायचं, तर तुम्हाला काय मिळणार आहे, I1 करंट मिळणार आहे. ओके, तर बघा, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 4, म्हणजे 4 मधून 3 नंबरचं इक्वेशन आपण काय केलं, मायनस केलं. म्हणजेच 4 नंबरचं इक्वेशन काय होतं, 152 I1 प्लस 1456 I2 इज इक्वल टू 2030 340 मायनस 152 I1 प्लस 36 I2 इज इक्वल टू 540. ओके, म्हणजे आता ही कम्प्लिटली टर्म 0 झाली. त्यानंतर 1456 मधून जर 36 गेलं तर किती राहिलं, 1420 I2 इज इक्वल टू ह्या इक्वेशनमधून ह्या 2030 340 मधून 540 मायनस केलं तर किती झालं, 1800. मग I2 इज इक्वल टू काय येणार, हे इकडे मल्टिप्लाय, तिकडे गेल्यानंतर डिवाइड. मग I2 इज इक्वल टू 1.26 अँपिअर, म्हणजे I2 करंट तुम्हाला मिळाला. आता हा I2 करंट तुमची जी इक्वेशन 1, 2, 3, 4 ह्यातल्या कुठल्याही एकात पुट करा. त्यातल्या एका इक्वेशनमध्ये पुट केला तर काय येणार, 6 I1 प्लस 56 I2 ची व्हॅल्यू इथं पुट केली म्हणजे 1.26 इज इक्वल टू 90. नंतर 6 I1 प्लस 70.56 इज इक्वल टू 90. 6 I1 ॲज इट इज ठेवलं, हा इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस झाला. त्याचा आन्सर किती आलं, 19.44. 6 I1 इज इक्वल टू 19.44, म्हणजे I1 इज इक्वल टू काय, हा इकडे मल्टिप्लाय, तिकडे गेल्यानंतर डिवाइड, म्हणजे आन्सर काय आलं, 3.24 अँपिअर. ओके, मग आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे रे, करंट थ्रू 6 ओम रजिस्टर. मग 6 ओम रजिस्टर्समधून करंट कुठला फ्लो होत होता, I1 आणि I2 दोन्ही करंट फ्लो होतात, त्यांचे ॲडिशन होते. मग I1 प्लस I2 काय, I1 तुम्ही फाइंड आउट केला आहे 1.26 आणि I2 तुम्ही फाइंड आउट केला आहे 1.26 आणि I1 फाइंड आउट केला आहे 3.24 अँपिअर. तर ह्या दोघांची ज्यावेळी तुम्ही ॲडिशन कराल त्यावेळी तुम्हाला काय मिळणार आहे, 4.5 अँपिअर. म्हणजे 6 ओममधून करंट किती फ्लो होते, 4.5 अँपिअर. तर अशा प्रकारे काय करायचं, तुम्हाला मेश ॲनालिसिस सॉल्व्ह करायचं. पहिल्यांदा करंट मार्क करून घ्यायचे. करंट मार्क केल्यानंतर KVL अप्लाय करायचा. KVL अप्लाय करून इक्वेशन लिहायचे. त्यावरून जी दोन सायमल्टेनियस इक्वेशन मिळतात ती सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून तुम्हाला काय करायचे, करंटच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, तर हे एक एक्झाम्पल आहे. आता सेकंड एक एक्झाम्पल, हे एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. युझिंग मेश ॲनालिसिस फॉर फिगर P फाइंड द व्हॅल्यू ऑफ R1 आणि R2. हे जी खाली फिगर दिली आहे किंवा हे जे सर्किट दिले, ह्या सर्किटमध्ये तुम्हाला R1 आणि R2 ह्या दोन व्हॅल्यू काय करायच्या, फाइंड आउट करायचे. ओके, हे इक्वेशन दिले तुम्हाला 16 व्होल्ट प्लस मायनस, त्यानंतर I1 करंट 2 अँपिअर आहे, I2 करंट 3 अँपिअर आहे, ह्या डायरेक्शन्स दिल्यात. आता इथं काय होणार आहे, मार्क नोड, लूप आणि ब्रँच करंट्स. स्टेप 1 बघा. आता हा करंट असा फ्लो होतो, याचा अर्थ काय रे, इथून चालवलं नाही, इथं मग इथे एंटर करतो म्हणजे इथं पॉझिटिव्ह, इथून लिव्ह करतो म्हणजे इथं निगेटिव्ह. इथं परत हे करंट काय व्हायला लागलाय, हा करंट इकडं आला, समजा हा I1 करंट आहे इथून, आणि हा I2 पर्यंत करंट पण कसा दिलाय रे, असा दिलाय. ओके, मग ह्यात इथं काय होणार, दोघांची ॲडिशन नाही होणार. इथं काय होणार आहे, I1 मायनस I2 ह्या दोघांच्या मधून जो करंट राहील तो इथे येणार आहे. ओके, I1 मायनस I2, कारण की लास्ट टाइम कसं केलं त्याला आपण, इकडून करंट इकडे दिलेला, त्यामुळे काय होत होतं की दोघं ॲडिशन होत होते. आता एक करंट इनकमिंग आहे आणि एक आउट करंट आहे, त्यामुळे ह्या दोघांचे काय येणार, इथं डिफरन्स येणार. ओके, तर हा पॉईंट इथे इम्पॉर्टंट आहे. ह्या दोघांचा काय येणार, इथं डिफरन्स येणार. इथं म्हणजे काय असणार आहे, I1 मायनस I2, I1 मायनस I2 इथं करंट असणार आहे. ओके, तर बाकी सगळ्या दिलेले. मग आता लूप, हा पहिला लूप आहे, ह्याच्यामध्ये आपण अप्लाय करू लूप. तर काय येणार बघा, समजा इथून केला 60 प्लस 60, नंतर मायनस 2R1 कारण यातून 2 अँपिअर करंट फ्लो होते, मायनस 10 I1 मायनस I2. ओके, म्हणजे इथं तेच दिले, फक्त हिने काय केले, स्टार्टिंग इथून केले. त्यापेक्षा बेटर तुम्ही स्टार्टिंग इथून करा, तेच येते बघा. इथे लिहून देतो मी, 60 मायनस, हे पहिलं साईन झालं, सेकंड साईन, त्यानंतर इथे सेकंड साईन मायनस आहे, त्यानंतर करंट किती फ्लो होते, 2 म्हणजे 2R1, त्यानंतर बघा सेकंड साईन मायनस किती आहे, 10 I1 मायनस I2 इज इक्वल टू 0. तेच इक्वेशन आहेत. ओके, मायनस 2R1 मायनस 10 I1 मायनस R2 प्लस 16. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे रे, R1. I1 आणि I2च्या पण व्हॅल्यू तुम्हाला दिले आहेत. I1 दिलं आहे तुम्हाला 2 आणि I3 दिला आहे तुम्हाला 3. तर ह्या व्हॅल्यू तो पुट करा, मायनस 2R1 मायनस 10, कारण इथं I1 ची व्हॅल्यू पुट केली, I3 ची व्हॅल्यू पुट केली. आता हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काय येणार, मायनस 2R1 मायनस 2 मायनस 3 मायनस 1 प्लस 16, मायनस 2R1 प्लस मायनस मायनस प्लस होणार, म्हणजे प्लस 10 प्लस 16, मग हे किती झालं, 26.
हा 26 तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, मायनस होणार आहे. आणि हा पण मायनस आहे, म्हणजे मायनस मायनस गेट कॅन्सल. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला काय आन्सर मिळालं, R1 इज इक्वल टू 13 ओम. तसाच तुम्ही लूप 2ला पण अप्लाय करायचं आहे. ओके, लूप 2ला अप्लाय केल्यानंतर काय येणार, -3R2 -30 प्लस 30 I1 मायनस I2. मग I1च्या व्हॅल्यू इथं I1 आणि I2च्या व्हॅल्यू पुट केल्या, 2 - 3 ती किती आलं, -1. आता हे सॉल्व करा. -3R2 -30 प्लस प्लस म्हणजे इथं -1 आल्यामुळे काय होणार आहे, मायनस इंटू 10 म्हणजे -10. ओके, हे झालं -40. हे इकडे गेल्यानंतर 40, त्यानंतर मायनस हे केलं तिकडे गेल्यानंतर काय होणार, 40 होणार आहे. इथं 3 राहणार आहे. ओके ओके, इथं 3 राहील. मग त्यानंतर हे कॅन्सल होईल. त्यानंतर इज इक्वल टू काय येणार, R2 इज इक्वल टू -13.13 ओम. ओके, तर दिस इज प्रॉब्लेम नंबर 2. हा थोडासा वेगळा प्रॉब्लेम होता. R1 आणि R2 करंटच्या ऐवजी तुम्हाला रेझिस्टन्स फाइंड आउट करायचे होते. ओके, तर बेसिकली ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की करंटच्या डायरेक्शन्स आणि त्यानंतर इक्वेशन लिहिलं आणि ते इक्वेशन सॉल्व करणं. ओके, तर हा तुम्ही एक होमवर्कसाठी क्वेश्चन घ्या. फाइंड द करंट थ्रू 6 ओम रजिस्टर. 7 ओम रजिस्टरमधला करंट तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे बाय युजिंग मेश ॲनालिसिस. ओके, तर ह्याच्यामध्ये फ्लो होणारा करंट तुम्ही फाइंड आउट करा. पहिला करंट तुम्ही वाटल्यास असा घ्या, I1 ह्या डायरेक्शनला इथं I1 येईल. दुसरा करंट असा घ्या, I2, म्हणजे तो करंट इथं येईल, I2. ओके, आणि ह्यामध्ये काय होणार, दोघांची ॲडिशन I1 प्लस I2. ओके, तर हा सेम जसा आपण फर्स्ट क्वेश्चन घेतला आहे त्या टाईपमध्येच आहे. खूप सिम्पल क्वेश्चन आहे, तुम्ही ट्राय करून बघा. जर याच्याबद्दल काही डाऊट असतील तर तुम्ही मला विचारा, आपण ते सॉल्व करू. ओके, सो ह्याच्याबरोबरच हा लास्ट टॉपिक होता तुमचा युनिट 4 मधला मेश ॲनालिसिस. याच्याबरोबर आपलं युनिट 4 कम्प्लिटेड आणि नेक्स्ट लेक्चरपासून युनिट 5 आपण चालू करू, जो की थेरम्स आहेत, ज्यामध्ये सगळे सुपरपोजिशन थेरम, थेविनन्स थेरम, म्हणजे वेगवेगळे करंट आणि सर्किट सॉल्व करण्यासाठी थेरम्स आहेत. तर ते थेरम्स आपल्याला पर्टिक्युलरली त्या एक्झाममध्ये, त्या युनिट 5 मध्ये स्टडी करायचे आहेत. ओके, सो आता मी थांबतो इथं. आपलं हे